बाई, काय छान फुलं आलेत. आज फिरायला जायचंय, लग्नाला 8 दिवस झाले. हे म्हणल्यात नाही का, आवरून घे, आपण जाऊ फिरायला. मस्त आलेत फुले हे. काय मग नवीन नवरीचं काय चाललंय? काय नाही. छान झाडेत नाही? हा, खूप छान आहे. बाई, आई बापाची लाडाचीच लेक दिसतीस ग तू. आई बापाची लाडाची लेक तू लाडी, चोली पिवली ग, नेसली अंजिरी साडी, तुझ्या केसांना ग मालेला फुलेला चाफा. आ छान, काय खूप छान गाणं म्हणताय हा तुम्ही. ना, रोज येत जावा. अशीच गाणी ऐकवत जाईन तुला. हम्म. मग फिरायला हो, हा जायचंय ना आता. जाय तुझ्यासाठीच आवडते. जायचंय हो. म्हणजे अजून फिरायला गेले नाही? हो. बाई, आम्ही तर माहितीये का लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच फिरायला गेलतो. काय दुसऱ्या सांगू? दिवशी? हो. अश्विनी ऐक ना, मला साहेबांचा फोन आलता, अर्जंट बोलवलं ड्युटीवर. आपल्याला फिरायला जायचं होतं ना हो. अगं मग अर्ज दिलता मी, पण ते म्हणले नाही तुला सुट्टी नाही भेटणार. या अख्ख्या तालुक्याचा कारभार सांभाळायचा आहे मला, किती माणसं हाताखाली येतं. ते म्हणले अजिबात नाही, सुट्टी नाही, मला अर्जंट जावं लागतं. अरे पण 8 दिवस झाले की लग्नाला. आता तुम्ही तर मग शेजारी, तुम्हाला तर माहिती माझं कसं कामाचे काम राहतं. काम महत्वाचं पहिले. अरे बाबा, तुला लहानपणापासून ओळखतो, मस्त हुशार आहे, चांगली नोकरी लागली तुला. पण साहेबाला सांगायचं नवीन लग्न झाले, महिनाभर सुट्टी द्या आणि तिला कुठंतरी फिरायला घेऊन जा. मग ठरलं होतं जायचं फिरायला, मी अर्ज बी दिलता, पण म्हणले नाही सुट्टी नाहीच देत साहेब. मी काय म्हणतो, होय आशू, मी जातो जरा, हा अर्जंट आहे मग मला. आपण केव्हा जायचं? बघ तुम्ही सुट्टी घ्यायचा प्रयत्न करतो, घ्या ना दिली तर मग सुट्टी. आपण जाऊ. हा हो. हा? बोलेन तिची मी. हो, व्यवस्थित जावा. हा. आता नंतर जा. काय सांगू, अगं एवढं भारी पोरग आहे ना, तुझं नशीब म्हणजे उजळच आहे बघ. अगं राजाच्या राणीसारखी राहणारच बघतो. अगं इतका हुशार आणि एवढा मेहनती पोरग आहे. अगं आमच्या लग्नात एवढाच होता, असा तुरु 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 पळत होता ना. लयच बघ, लयच भारी न तुझा नवरा आहे आणि एवढा हुशार. अगं लय भारी तालुक्याची नोकरी आहे त्याला. तू तू म्हणजे बघ असं पैशातच लोडशील. तुझ्या सगळ्या इच्छा ते पूर्ण करणार बघ. तेवढं बघ, फिरायला आम्ही काय गेलो होते तर महाबळेश्वरला. तुला बघते कुठं कुठं नेतोय बाहेर देशात इमानाने. हो, हा. त्यांना जेव्हा रजा मिळेल ना तेव्हा आम्ही नक्की जाऊ फिरायला. बरं चालते, तुझं काय काम आहे ना तू करून घे. बसा ना, चहा करते तुमच्यासाठी. नाही आता काही शेजारीच आहे, मला इच्छा झाली ना तुझ्या हातचा चहा प्यायची तर मी स्वतःहून येईन म्हणून, सुनबाई चहा बनव. हा हो, चालेल, चालेल. आता तू आवर घरातली हो. कामा. येऊ ठीक का? हो, येत जावा अधून मधून. हा, येते. हो. बाई, भेटेल का ना रजा? हा, भेटेल ना. काय करते? तुम्ही कोण? अगं मी शेजारीच. म्हणलं आता नवीन नवरी आहे, जाऊन यावा, काय चाललंय काय नाही बघावा. आणि अक्षय ते गेले कामावातच. बघा आता, त्याला सुट्टी नाही का भेटली? नाही ना. आता नवीन लग्न झालंय, अगं बिरायला जायचं नाही, कामाचं पुढं त्यांनी रजा घ्यायची ना. अहो, त्यांचं कामच तसं आहे ना, ते बोलले रजाच नाही भेटली. कामाबद्दल त्याचं काही नाही, आता आम्ही लहानपणचं पाहतो त्याला. कामाला लय भारी आणि स्वभाव लय भारी पोराचा, आणि काम चांगल्या ठिकाणी आहे. पण कसं आहे, आता नवीन लग्न झालं, फिरायला जावं. तर आमच्या टायमाला तर नव्हतं, तरी आम्ही फिरायला गेलतो. ते काय म्हणलं, रजा भेटली ना नक्की हा. जाऊ आम्ही फिरायला. हा, मग तेच मला वाटलं तू असशील का नसशील घरी, म्हणलं जाऊन बघावा का गेलेत फिरायला. नाही ना. तुला काय सांगू, हे एवढे हौशी तर डायरेक्ट गोव्याला नेलं फिरायला. गोव्याला? हा, 8 दिवस आम्ही तिथं 8 दिवस? समुद्र न तेन लय मजा केली. हो का? काय म्हणजे- सांगू तुला आता नवीनपणातली मजा. हो का? हा, 8 दिवस राहिले होते फिरायला 8 गेले. दिवस तिथंच काय कुठं नेलं माझ्या तर लक्षात बी नाही. ते ठिकाणं येतात का, पण त्यांना सगळं माहिती. लयच हौशी नवरा. वाव. छान आहे, छान आहे. हा. आम्ही हे जाऊ केव्हा तर. हा, हा. मग तेच तर मी सांगायला आले तुला. आता कसं आहे म्हणलं, नवीन नवरी तुला काय एवढं माहिती, आणि त्याच्यात त्याला भेटायचं होतं. म्हणलं सुट्टी काढून तुला फिरायला घेऊन जायचं सांगावा. हा, मग जाऊ दे, आता कर काम, येते मी. आणि ते असल्याला मारे जायचं चक्कर, नाही तर बोलवत जाय. आता तू एकटी घरात करमायचं नाही. तुम्हीच येत जावा. हो हो, ये अधूनमधून. हो, चालेल. येऊ का? आयला तालुक्याला जायची काही भेटलं टाकून म्हणजे बरं होईल. एक तर आपल्याकडे नाही गाडी नाही घोडी काही. चल इकून गाडी आली गाड्या. आयला नंबरून अक्षाचीच गाड्या. ए अक्षा, काय झालं? अरे काय अक्षा, फिरायला निघाला काय? फिरायला नाही आणि आपलं. कुठे वहिनी? ते कसं राहणार, कामावर चाललो ड्युटीला. अरे काय अक्षा बोलत का तू, काय माणूस आहे? काय झालं? 8 दिवस झाले लग्नाला आणि तू म्हणतो ड्युटीला चाललोय. आता काय करणार, साहेब लोक नाही ऐकत ना.
अरे रजा टाकायची अक्षा जायचं 4-8 दिवस जरा फिरून यायचं. अरे हीच वय आहे फिरण्याचं. माही राजा नामंजूर झाली ना ना. मग अर्ज टाकला होता. हा. तुम्हाला तर माहितीये अख्ख्या तालुक्याचा कारभार आहे माझ्या हातात. हा ना ती आहे. आता तुझं कसं आहे पहिल्यापासून आहे ना काम इमानदारीचं आहे रे. हा, आता मी काय तुला आज बघतो का? बरोबर हा? आहे. कामाशी पण काम राहतं. कामाशी काम आहे. पण त्यातली त्यात काय करायचं थोडा टाइम काढीत जायचा. मस्त मस्त मन होतं बरं हा. का. बायकोला म्हणलो बी होतो मी बर. फिरायला जाऊ म्हणून. हा हा हा. पण साहेबांचा फोन आला म्हणे तुझी सुट्टी कॅन्सल. अरे तू पहिले ड्युटीवर आहे. अरे मग हाय काय तसं बाबा आवरलं, आता तसंच निघलो. या दुटीमुळे आहे ना लयच अवघड आहे बाबा तुझं. पण काय अरे अक्षा माय लग्न झालं का? हा. अरे त्या टायमाला 15 दिवस भाड्याची गाडी करून गेलो. हा का? हा ना लय लांब लांब ती म्हैसूरन वटीन बाकीची नावं मला माहित नाही यार. लय आईच केली बरं, यार मी काय मरणाची. मला लय गडबड आहे मी जाऊ का जरा? ए अरे मग मला तालुक्याला यायचंय मग ना. बस 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 मग- लवकर. मला घे. हा बस ये हा, तिकडून. हा, मला येऊ दे. बसा आता लय उशीर झालाय मला. हा ना तुझ्या दुटीच काम असेल ना. हा बरं सोड मला तालुक्याला काय करतो मग बरोबर. तेवढं. बाई एवढ्या कपड्यांच्या घड्या घालून घेते पावसा पाण्याचं. काय चाललंय तुझं? आणि आवडलं नाही का अजून? आवडते घरातली कामं कशी असतात दिवसभर आवरले तर तेवढीच असते. घर बघ ना कसं टापटीप ठेवलंय. लयच निर्मळ आहे ती. मला घर ना एकदम छान ठेवायला आवडतं. बरं ते जाऊ दे. अगं आपली ट्रिप जाणार आहे. ट्रिप? म्हणजे आम्ही इथं बुकिंग केलंय 15 जोड्या आहेत आपल्या. हा का? हा म्हणलं तू बघ विचारून तुमच्या जोडीला यायचंय का काय. आजच सांग बाई म्हणजे बुकिंग करायला. 15 दिवसाची ट्रिप आहे सांगून ठेव. बरं ठीक आहे आमची ही तिकीट बुक करा. मी ह्यांना विचारते नाही का. नाही बाई तू आधी अक्षयला विचार आणि मग आम्ही बुकिंग करतो. गेल्या बारीला मी हिला सांगितलं बुकिंग करायला लावलं ऐन वेळेला कॅन्सल केलं. नाही काकू तसंही आम्ही लग्न झाल्यापासून फिरायलाच गेलो नाही बघा. ह्यांना रजाच भेटली ना आतापर्यंत. आणि एका दिवशी रजा भेटली तर काही नाही काय घरातलं काम असतं. अगं पण तुझी कमाल आहे बाई. तुझ्या लग्नाला जवळजवळ 35 वर्ष होत आले. 30-35 पण तरी तुम्ही अजून फिरायला गेले ना. हा? नाही 35 वर्ष झालं ना एकच महिना कमी. आता तूच बघ. बघितलं का म्हणजे रिटायरमेंटला आल्या तरी अजून फिरायला गेलो नाही. होय, आपण गेल्या वेळेस फिरायला हा. गेलो होतो हिला चल म्हणलं आलो ना. काय मज्जा आली होती तिकडं. आपण गेलो काही माकडं होते तिकडं. तेच ना. बाई, बाई, तुझी लय आठवण आली बघ आम्हाला. हा आणि एवढं गार वारं आणि एवढं भारी वातावरण तुला काय सांगू. आता आम्ही परत तिकडं तिकडच चाललोय म्हणून म्हटलं तुला म्हणावं ग. सगळे आता आपल्या कॉलनीतले सगळे जातात आणि तुमची जुडी येत नाही. ते कसं आहे ह्यांना आता बघायला लागते ना त्याच्यामुळे ते मी मस्त त्याचा विचारते. कारभार मोठा आहे. पण तरी यायला पाहिजे ना. तुम्ही दर वेळेस आम्ही तुम्हाला म्हणायचं आणि तुम्ही आता येतो येतो आणि येत नाही. आता त्याला विचार स्पष्ट यायचंय का नाही मग आम्हाला बुक करायला. अख्खं तरुण पण गेले ना हा. आता म्हातार पण आलंय तरी यांना फिरणं व्हाय ना. आता काय बोलावं आम्ही तर काय बोलायचं बाई. अगं तुझ्या लग्नाला आता 25 वर्ष झाले असते तरी कुठं फिरायला गेला नाही. नाही ना आता ह्यांच्या हातात जिल्ह्याचा कारभार आहे. कसं येणार सांगा बरं. पण ह्यावेळेस ना नक्की येऊ आम्ही. काय माहिती अजून हे काय म्हणतात. काय ग काय विचार करायला लागलीस? काय नाही ए त्या अक्षरा विचार आणि तिकीट बुक करायचं का आम्हाला सांग. हो तिचं काय खरं नाही बाई. चल तिच्या बाई नादी आपलं लागू नये. पण नक्की फोन कर. हो नक्की आठवणीनं फोन करते. हा. हा हा आपल्याला आवरायचंय. चल. हो हो Packing करायची आम्हाला. हा येऊ का? हा. काय लोक मजा करते. शेजा पाजारी 8-8 दिवसाला फिरायला जातात आणि मी लग्न झाल्यापासून अजून एकदाही फिराय नाही. निम्म माझं वय यात गेलं. जाऊ दे हे केव्हा येतात ड्युटीवरून काय माहिती. आता कल्पना आले का? चहा ठेवू का थोडा? हा चहा तर ठेवतेच पण मला तुम्हाला एक विचारायचंय. काय विचारायचं विचार. असं किती दिवस सांग आज जातो उद्या जातो फिरायला तुम्ही म्हणणार आहे सांगा बरं. शेजारच्या बाया आलत्या ते आज ना त्यांची ट्रिप निघाली या आपण जाऊया ना. अगं मस्त माझं मी मन असतं जायचं. पण तर आता तुला तर माहिती आहे ना अख्ख्या जिल्ह्याचा कारभार आहे माझ्याकडे. मला वेळच नाही का. अहो मला ते माहितीये तुमच्या हातात जिल्ह्याचा कारभार आहे पण निम म्हातारे होत आले की आपण केव्हा जायचं सांगा बरं. केव्हा आपण फिरण म्हातारपणात फिरणार आहे का काटे हातात आल्या. बघ तुझं कायम नुसतं जायचं फिरायला. माझं तर फार डोकं आउट झालं बघ. हेच असतं तुमचं नेहमी. मी काय सांगाय गेली ना हेच असतं. माझी काय हाऊस मौस तुम्हाला काहीच नाही. मला कामातून वेळच भेटत नाही. मी तरी काय करू. काय काम 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 तर पाहिजेलच हो. तुम्हाला काय कळतं या बाईच्या जीवाला काय लागतं काय नाही हे कळलं पाहिजे ना. हे बघ एक तर दिवसभर कामावर ना डोकं एक तर शांत नसतं. म्हणलं घरी आल्यावर तरी डोकं शांत राहील. किती दिवस असं बसणार आहे सांगा बरं. आणि आपण दोघंच आहे. पोरं ही तिकडे पुण्याला आहेत कॉलेजला. पोरगी पोरग सांगा बरं. मग आता काय करायचं.
ते काही नाही, बाद झालं. सर्व जोड्या जोड्या चालल्यात, आपण ही जायचंय. मी काय ऐकणार नाही. काय ऐकणार ना म्हणजे तू तर सहज बोलती. हा कामाचा ताण कमी आहे का माझ्यावर? मला तर काय यायचं नाही. हा बघ मला वेळच नाही. तू एक काम कर, मला चहा ठेव. हा डोकं लय दुखायला लागलं माझं. हा ठेव लवकर. काय चहा बी काय ठेवत नाही. आता काय झालं नाही तुला? ठेवत. अरे चहा तरी मला पाचशे काय ना. करायचंच नाही. बाद झालं. फार मला तर नको नकोच झालंय. घरी यावं का नाही असं झालंय आता. घरी यावं का नका म्हणजे मी काय एवढी वाईट आहे का घरी यावं का नका? काय चाललंय? काय नाही जरा आमचं चाललंय. मी काय म्हणतो ऐक ना, 5 दिवस ट्रिप निघाली. काय ते शेजारच्या काकू आलते त्यांची तर 15 दिवस ट्रिप जाणार आहे. अहो, त्यांची वेगळी आमची वेगळी. हा का? असं आहे व्हय. जाऊया ना ह्यांच्या तर ट्रिप मध्ये जाऊया ना. होय म्हणा ना, काढा ना रजा काढा. अगं तुला सांगितलेलं कळत नाही का ग? मला नाही वेळ म्हणल्यावर नुसतं जाऊया जाऊया काय असतं का फिरायचं? मला वेळ नाही. अरे मग कवा फिरायचा? केव्हा फिरायचं मग? काम कधी करायची? आता फार निम्यात आला ना का? किती किती फिरून आलोय मी. तुझं बरं आहे बाबा. अरे, ही तरी 5 दिवसाची नाही द्यावं 3 11,000 रुपये भरले. नाही, पैशाचं काय नाही मग पण मला वेळच नाही. आता तर तुला माहिती सगळ्या जिल्ह्याचा कारभार आहे माझ्याकडे. अरे हाय सगळं पण असं राजा बिजा नाही जमत का? नाही ना, थोड्या दिवसाची असं काय सांगू. वेळच नाही. अवघडच आहे बाबा तू. बर चहा पिऊन जा बस. जाऊ दे काय चहाचं तुला ती काय आता तू हीच राहील झालं म्हणलं काय चहा पितो मला बघतो आता दुसरं कोणी येते काय. बरोबर आमच्या जोड्या येते. बघ दुसरं मला तर नाही वेळ. हा काय आता काय नाही जमणार दुटीमुळे काय अवघडच आहे तू. ठेव चहा. कंबर लय दुखत आहे आता. हे काम केली. राम राम. बरं आहे का सरपंच साहेब? हा बरं आहे. काय रिटायर झाली तुम्ही? झालं हा आता. साहेब लय धावपळ केली पण नाही का? लय केली आता. काय काम करावंच लागतं. लय जिल्ह्याचा कारभार तुमच्याकडे होता. काय आता रिटायर झालं पैसा पाणी बखळ मिळाला असेल नाही का? भेटला सगळं बँकेत टाकलंय बघा. बँकेत टाकला का? बरं झालं. आता म्हातारा काय पुरीचंही लग्न झालं पोराचंही झालं सगळे सर्व्हिसला आहेत. हा हा कल्याण झालं त्यांचं. हा चांगलं झालं. ए कल्पना कल्पना अगं सरपंच साहेब आले चहा टाक लय थोडा. दिवसातून आलो मी घरी. हा. हा चहा नको चहाचं काय नाही एवढं काय. बसा बसा, इकडून बसा. बर काय चाललंय बरं आहे का? बरं आहे का? बर चांगलं झालं तुमचं सगळं आता आहे की नाही पोरीचं. हा सगळ्यांचं कल्याण झालं. ते मी आजसाठी आलतो की जोड्या चाललेत फिरायला तर मग म्हटलं बघा तुम्हाला म्हणून येतात काय फिरायला. आम्ही चाललो दोघं. हा नवरा बायको आम्ही चाललो. येत असले तर चला म्हटलं साहेब झाले तरी रिटायरमेंट म्हणतो बुवा. नाही आता वेळ आहे. बघ कल्पना हा जायचं का मग जोडीने फिरायला? अहो ज्या वयात जायचं फिरायला त्या वयात गेलो नाही. आता का आपलं वय राहिलं, मी म्हातारं झालो, काठी आली हातात. आता पोरांचं वय फिरायचं. अगं तसं नाही, आता रिटायरमेंट झालं आता वेळच वेळ हा आहे. खरं तुम्ही फिरायला कुठं मला दिसलेच नाही का? गेलेच नाही. आम्ही सगळं म्हणजे भारत भ्रमण झालंय आमचं जवळजवळ. आता एवढी शेवटची ट्रिप राहिली बा आमची. तुम्ही कधीच गेले नाही का? मला तिला पण नाही कुठं पाठवलं? मला वेळच नव्हता. ती म्हणायची जोडीने जाऊ हा म्हणून कुठं जायचं राहिलं कुठं ती गेलो. म्हणते ते बरोबर आहे. ज्या वयात न्यायला पाहिजे होतं त्या वयात नाही नेलं ना आता नेऊन काय उपयोग? हा काय करता? चालणं नाही व्हायचं. हा कुठं डोंगर दऱ्या टेकड्या कुठं पायी थोडंफार चालावं लागतं. आणि राहिला दुसरा विषय की ते म्हणतात ना जत्रा गेली आणि फुगेवाले आले. तुमच्याकडे पैसा पाणी मग भरपूर आहे सगळं आहे पण जत्रा निघून गेली आणि मग फुगेवाले आले. फुगे कोण घेणार आहे त्या फुगे विकणाऱ्याची? तसं झालंय. वय गेली पण सोय नाही आली. पैसा पाणी कमावलं पण तुम्हाला इतर काही बघता नाही आलं. असं नसतं. थोडासा वेळ काढायचा असतो ना जीवनामध्ये. हा ते कसं काय झालं माहिती का आता? हा मी नुसता पैसा पाण्याच्या मागं लागलो कामाच्या. हा. आयुष्य जगायचं राहूनच गेलं माझं. हा आयुष्य जगायचं राहून गेलं. मग आता कधी पुढच्या जन्मात बघायचं? आता बघू इथंच फिरू. आता काही जेवण झालं नुसतं चक्रच मारत. मला असं वाटतं यावा तुम्ही म्हणजे काय होईल माहितीये का? आता कुठं फिरता म्हातारपण? तुम्ही सांगा बर. हा. काय म्हणतेली पोरं? बरं, मी काय म्हणतो ह्यांना जवानीत फिरता नाही आलं का? आता फिरायला लागली म्हातारपण. मग तुम्ही आता काय? सांगा आता सुना आल्या. अरे पण काही काहींचे पोरं आहेत ना ते पोरं सोना म्हातारीला
देवादाराला पाठवतात असं काही नाही. मी आहे जोडीला, चला चला मी आहे बर का. येऊ फिरून मग. हा येऊ फिरून. असं का- म्हणताय. हा हा हा. जाऊ. काय आता पहिल्यासारखं तुम्हाला नाही चालणं व्हायचं, पण आम्ही आहोत मदतीला. हा. नाही फिरले तर आता तरी चला. हा आवरा. एक काम करा, मी तिकीट बुक करून ठेवतो, मला नंतर पैसे द्या दोघांचे. उद्या पहाटे 4 वाजता निघायचंय. पाठ निघायचं. पहाटे 4ला निघायचंय. हा हा तुम्हाला आवरेल. तुम्हाला इथं आणायला येईल मी माझ्या 4 व्हीलर मध्ये, मग आपण लक्झरी मध्ये जाऊ. हा. हा हा, चालेल. चालेल. चहा ब्या नको आता काही मला. नाही नको नको नको, मला अजून आहे ना बाकीच्या जोड्यांना सांगायचंय. बरं हा? बरं चालतंय. चालेल येऊ का मग. हा या. हा. होय ग, जाऊ मग आता फिरायला. हा जाऊ आता, सरपंच साहेब म्हणले तर आपण फिरायला. असं पण आपण फिरायला नाही गेलो. जा म्हातारपणाला येऊ फिरून. हा, तुझी तेवढी एक इच्छा तरी पूर्ण होईल. हा चल, चहा ठेव. हा मला गोळ्या घेतल्या. गोळ्या घेतल्यात. मला तलब झाली जरा, चहाची ठेव. हो, ठेव. जरा आराम करतो. आई गं.